सांगलीतील विश्रामबाग कार्यालयाच्या बाहेर आपण आहोत। महावितरणाचे कार्यालय आहे। या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी शेतकरी या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। ठिय्या मारून या ठिकाणी बसलेले आहेत। या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांशी त्यांचा वाद झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर ह्या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपल्यासोबत संदीप राजोबा जे या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय आंदोलन नेमकं चालू आहे? हे आंदोलन कशामुळे सुरू झालेलं आहे? काय मागणी आहे तुमची? या ठिकाणी आम्ही 2 दिवसापूर्वी अधीक्षक अभियंता सांगली महावितरण विभागाला आम्ही निवेदन दिलं होतं की आम्हाला पूर्वीप्रमाणे शेतीला 8 तास ह्या लाईट पुरवठा करण्यात यावा। परंतु यांनी आम्ही जे निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही त्यांना 2 दिवसाचा अवधी दिला होता, परंतु त्यांनी त्यास कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। त्यामुळं आज आम्हाला नाइलाजास्तव या ठिकाणी गेटवर चढून या कार्यालयामध्ये घुसावं लागलं। खऱ्या अर्थानं आमची मागणी एकच आहे की तुम्ही जसं इंडस्ट्रीला फुलं दाबाने वीज देता विना कपात, त्या पद्धतीने शेतकऱ्याला पूर्वीप्रमाणे 8 तासच लाईट दिली जावी। कारण आता जवळजवळ 40-42 उन्हाचं टेम्परेचर आहे या ठिकाणी, आणि या टेम्परेचरमुळं ऊस असेल, त्या ठिकाणी द्राक्ष असेल, डाळिंब असेल, कापूस असेल किंवा केळी असतील, ही पिकं आता करपा लागलेत आणि त्यामुळं आता जगणं आमचं मुश्किल झालं आहे। त्यात आता खाद्यतेलाचे दर वाढलेत म्हणून आता सोयाबीनकडे आमचा कल वाढलेला आहे आणि सोयाबीनला आमचा भाव आता मिळत आहे। त्यामुळं नदीकाठला पूर येण्यापूर्वी आम्ही त्याची टोकन करत असतो, परंतु ह्या महावितरणच्या गलथान कारभारामुळं आम्ही उद्ध्वस्त होणार आहे। एकदाच उद्ध्वस्त होण्यापेक्षा त्या ठिकाणी रोज उद्ध्वस्त होण्यापेक्षा एकदाच उद्ध्वस्त होण्यामुळे आम्ही या ठिकाणी उडी मारली आहे। जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी आम्हाला त्यांनी ठरल्याप्रमाणे 8 तास लाईट देणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही। दुसरा आमचा मुद्दा आहे स्मार्ट लाईट मीटर हे ग्रामीण भागामध्ये सक्तीने बसवलं जात आहेत, ते तात्काळ बंद झालं पाहिजे, अन्यथा आम्ही या ठिकाणी ते लाईट मीटर जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच आपण पाहू शकता शेतकरी अतिशय आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत लाईट ही विनाकपात 8 तास केली जात नाही आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून राहणार आहेत। महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे जे 8 तास लाईट मिळत होती ते आता 6 तासावर आलेले आहे। त्यामुळे शेतकरी आधीच निसर्गानं मारलेला आहे। निसर्गामुळे अनेक संकटांना आता सामोरे जात आहे आणि आता दुसरीकडे पेरण्या सुरू होणार आहेत आणि या ठिकाणी या महावितरण 6 तासाची लाईट केल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ असल्यामुळेच हे संतप्त झालेले सर्व शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महावितरणाच्या कार्यालयासमोर बसलेले आहेत। जोपर्यंत 7 तासाची वीज ही रद्द करण्यात येत नाही आणि 8 तास जोपर्यंत आम्हाला लाईट दिली जात नाही तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा संदीप राजोबा आहे आणि ते शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे। आता महावितरण काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।